बिग बॉसच्या घरात तो आलाय दरवर्षीप्रमाणे, कोण? मानकाप्या. तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. मानकाप्या आलेला आहे. या मानकाप्याला काही लोक सिरियसली घेत आहेत, तर काही लोक अजिबात सिरियसली घेत नाही असं दिसतंय. आता हा जो काही टास्क आहे, बहुतेक मला असं वाटतं हा नॉमिनेशन टास्क असावा. गेल्या वेळी पण अशा प्रकारचं भुयार वगैरे तयार केलं होतं, ती खोपडी वगैरे ठेवली होती आणि आतमध्ये जाऊन सदस्याला नॉमिनेट करायचं होतं. तर असंच काहीसा हा सुद्धा टास्क असावा. आता बघू, आज एपिसोडलाच कळेल आपल्याला की नेमका हा टास्क काय आहे. पण या सगळ्यांमध्ये तुम्ही नोटीस केलं असेल तर जान्हवी किल्लेकर ही बिग बॉसच्या घरामध्ये आतमध्ये एंटर झालेली आहे. मानकाप्या आल्यानंतर ती घाबरलेली दिसते. त्यानंतर सगळ्या सदस्यांच्या बरोबर ती एकत्र सुद्धा दिसते. आता जान्हवीची शिक्षा संपली का? कारण रितेश देशमुखने सांगितलं होतं तुम्हाला निदान 1 आठवडा तरी गार्डन एरियामध्ये असलेल्या जेलमध्ये थांबायचं आहे. मग जान्हवी किल्लेकर एवढ्या लवकर बिग बॉसच्या घरामध्ये कशी? तर मित्रांनो, जान्हवी किल्लेकरची शिक्षा अजूनही संपलेली नाहीये. तिला बिग बॉसच्या घरामध्ये घेतलेला आहे, परंतु बिग बॉसच्या घरातील सुख सुविधांचा ती वापर करू शकत नाही. यासोबतच जान्हवी लिव्हिंग एरियामध्ये जो काही सोफा ठेवला आहे त्या सोफ्यावरती ती बसू शकत नाही. जेव्हा बिग बॉस घरातील सदस्यांशी संवाद साधतात त्यावेळी जान्हवी ही सोफ्याच्या खालीच बसून बिग बॉसचं सगळं बोलणं ऐकणार आहे आणि बरेच काही नियम आणि अटी जान्हवीसाठी आज बिग बॉस घालून देणार आहे. बघा, रितेश देशमुखने सांगितल्याप्रमाणे 1 आठवडा जान्हवी ही गार्डन एरियामध्ये तयार केलेल्या जेलमध्येच थांबणार आहे. पण मला असं वाटतं की झोपण्यासाठी किंवा मग बिग बॉस जेव्हा जेव्हा सूचना देतात एकत्र बसून, तेव्हा जान्हवी तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यात पाहायला मिळू शकते. अदरवाईज ती पूर्णपणे त्या गार्डन एरियामध्ये असलेल्या जेलमध्येच असणार आहे. आता जान्हवी या शिक्षेतनं किती बोध घेते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. जान्हवीच्या विचारामध्ये, आचारामध्ये काय बदल होतो का? काय वाटतं तुम्हाला? जान्हवी सुधरेल का? हे कमेंट्स करून नक्की सांगा. पण हा जो काही नवीन टास्क दिलेला आहे, या टास्कमध्ये जान्हवी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे. घरातील सर्व सदस्यांबरोबर ती दिसते. कुठल्याही ग्रुपमध्ये ती सध्या तरी दिसत नाही. सर्व सदस्यांमध्ये ती एकत्र दिसलेली आहे. त्यामुळे बघू आता जान्हवीच्या वागण्या बोलण्यामध्ये काही सुधार झालाय का, की जैसे तेच पालथ्या गड्यावर पाणी. आता हे आपल्याला येत्या काही दिवसातच कळेल. पण आज बिग बॉसच्या घरामध्ये जो काही टास्क येणार आहे ना, तो बहुतेक असं वाटतं की हा नॉमिनेशन टास्क असावा. आता कळेल. काय वाटतं तुम्हाला? जान्हवीमध्ये सुधार झाला असेल का? जान्हवी लवकर सुधरेल का? आणि बिग बॉसने जी काही जान्हवीला शिक्षा दिली ती लवकर संपवावी की अजून 1 आठवडा पुढे कंटिन्यू चालू राहावी, हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.